नमस्कार मित्रांनो, के चाणक्यमधून डॉक्टर अमर देशमुख. परळी विधानसभेत ह्यावेळेस धनंजय मुंडेची हार होऊ शकते. फॅक्ट वर बोलतोय. परळी हा तालुका एक विचारवंताचा तालुका आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांचा हा तालुका आहे असं मानतात. पण धनंजय मुंडेच्या विरोधात पंकजा मुंडे लढल्या तरच धनंजय मुंडे पडू शकतात. त्याचं कारण आहे, जशी ह्या वेळेस लोकसभेला बजरंग सोनवणेची सोबत जी लाट होती, मनोज पाटील जरांगे हा एक फॅक्टर होता. कमी मतामुळे पंकजा मुंडे जे पडल्यात ना, तो जो मार्जिन आहे तो 7 ते 8 हजाराचा आहे. त्या कमी मार्जिनमुळे 100% पंकजा मुंडेंची परळीच्या लोकांच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण झाली. आणि जर परळी सोडून जर पंकजा ताई वेगळ्या विधानसभा मतदारसंघात लढल्या तर त्या निवडून येणं अशक्य आहे. ह्या वेळेस लोकसभेला त्यांची मुळात रणनीतीच चुकली. मग त्यांनी खापर हे समाजावर फोडायला सुरू केलं. हे चुकलं त्यांचं. ठीक आहे, वेगवेगळ्या विचाराचे पक्ष जेव्हा एकत्र येतात ना, 100% संघर्ष होतो. पण विचार एकत्र येण्याच्या अगोदर यांनी विचार करायला हवा होता. 2019 वेळी पण उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार आणि काँग्रेस, ते पण वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आले. पण त्यामधून पुढे वेगवेगळा प्रकार फुटत गेला. मग अवघे पक्षच फुटले. मग फुटल्यानंतर परत जुन्या पक्षांना एक सहानुभूतीची लाट तयार झाली. तशीच पंकजा मुंडेंसाठी सुद्धा एक सहानुभूतीची लाट तयार आहे. नक्कीच ह्या नेत्याविरोधात जर बोलायला गेलं ना, यांच्याकडे खूप इगो आणि गर्व असतो. हे मानत नाही आपण जे सांगतो ते. पण दोघांशी आमचा काही वैयक्तिक संबंध नाहीये आणि दोघांशी काही वैयक्तिक दुश्मनी नाहीये. आमचं फक्त सांगायचं काम आहे. शेवटी ऐकणं न ऐकणं त्या उमेदवाराच्या हातात आहे. त्याचं कारण सांगतो की का वेगळं लढलं पाहिजे होतं ह्यावेळेस. दोघांचा वोट बँक, वोट शेअर हा वेगवेगळा होता. त्यामुळे दोघांची यंत्रणा जर वेगळी चालली असती तर मतदानाचं डिव्हायडेशन झालं नसतं आणि किमान 60 ते 70 हजार मतांनी बजरंग सोनवणे हे पडले असते. पण आपला विषय मुळातच की धनंजय मुंडे हे परळीचे आमदार होतील का? आज तर मला हे होताना दिसत नाही. हा, त्यांनी काही युक्त्या वापरल्या. राजकारण हा वेळेचा गेम आहे. तर त्यांनी काही चाणक्य नीती वापरली तर 100% ते होऊ शकतील. पण जर पंकजा मुंडे धनंजय मुंडेच्या विरोधात जर उभे राहिल्या ना, तर 100% येणाऱ्या विधानसभामध्ये पंकजा मुंडे ह्या विजयी होतील. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक इंटरेस्टिंग गोष्ट बघणार आहे. हसन मुश्रीफ कोल्हापूर हे सुद्धा सर्वात जास्त मताधिक्याने पराभूत होते. बस एवढं बोलतो. नमस्कार.